नमस्कार, शिल्पास रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बीन्स मसाला। त्यासाठी मी इथे 200 ग्रॅम बीन्स स्वच्छ धुवून कट करून घेतलेले आहेत मीडियम साईजमध्ये। आता आपण हे परतून घेऊया। इथे मी कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून आपल्याला हे छानपैकी भाजून घ्यायचे तयार आहे। आता मी मसाल्यासाठी कढईमध्ये तेल ओतून घेतले 3 चमचे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल कमी जास्त करू शकता। इथे तेल चांगलं गरम झालेलं आहे आपलं। त्यामध्ये अर्धा चमचे जिरे, अर्धा चमचा मोहरी, आता यामध्ये मी कढीपत्ता टाकते 4-5, आणि इथे मी 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, ते टाकायचे आपल्याला। ते छान गुलाबी हलका रंग येईपर्यंत परतून घ्यायचंय। आता इथे आपला कांदा परतून तयार आहे। याच्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट टाकते 1 चमचा। याच्यामध्ये 2 बारीक चिरलेले टोमॅटो टाकायचे। हे थोडंसं परतून घ्यायचं आपल्याला, टोमॅटो मऊ होईल। आता यामध्ये सुकं खोबरं मी घेतलेलं आहे 2 चमचे बारीक करून। हे पण मिक्स करून घ्यायचं आपल्याला चांगलं। आता आपण यामध्ये मसाले मिक्स करूया। इथे घेतलेला आहे मी लाल तिखट, जिरा पावडर, धने पावडर, गरम मसाला, हळद। आता हे सगळे मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे। आणि यामध्ये कोथिंबीर टाकते थोडीशी। हे परतून घ्यायचं आपल्याला थोडा वेळ। आता 1 मिनिट आपल्याला हे तरी सुटेपर्यंत झाकण ठेवायचे। आता इथे आपला मसाला शिजून तयार आहे। यामध्ये आपण हे बीन्स टाकून घेऊया। हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला। त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ टाकते। हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय।
त्यानंतर अजून 2 मिनिटं एक झाकण ठेवायचं आपल्याला बारीक गॅसवर. तर आपण झाकण उघडून बघूया आता. तुम्ही बघू शकता इथे आपला बीन्स मसाला तयार आहे. हा बीन्स मसाला तुम्ही भाकरी, चपाती किंवा भात कशाबरोबर खाल्लं तरी छानच लागेल. इथे वरनं थोडीशी कोथिंबीर टाकते मी. रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.